तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आज शिवतीर्थावरती संयुक्त सभा होणार आहे। या महत्त्वपूर्ण सभेची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे। मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची ही पहिली संयुक्त जाहीर सभा आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सभेकडे लागलेलं आहे। राजकीय वर्तुळात या सभेला मोठं महत्त्व प्राप्त झालंय। या सभेमध्ये ठाकरे बंधू कोणते राजकीय संदेश देतात आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काय भूमिका मांडतात, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय ठाकरे बंधूंची तोफ आज धडाडणार आहे। अनेक मुद्दे घेऊन ठाकरे बंधू आज यावेळी काहीतरी घोषणा करतील किंवा या संदर्भात भाष्य करतील। निश्चितच, कारण आपण पाहतोय की सुरुवातीला ठाकरे बंधूंनी शाखा भेट देण्यावरती भर घातला होता आणि त्यानंतर आज मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावरती ठाकरे बंधूंची संयुक्त सभा पार पडत आहे। जवळपास 20 वर्षानंतर ही संयुक्त सभा जी आहे ती आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सर्वत्र आपण पाहतोय की प्रचार सभांवरती सर्वच पक्षांनी जोर दिलेला आहे आणि असं असताना आपण पाहतोय की ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये सभा झाली आणि त्यानंतर आज मुंबईत सभा पार पडते। त्यामुळे इथली सुरुवातीला मी तयारी दाखवते, मात्र ही संपूर्ण आता मागची दृश्य जर आपण पाहिली तर आसन व्यवस्था जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे। खरं तर मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे सगळेच कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आज या सभेला उपस्थित राहतील, त्यामुळे ही जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर या मैदानावरती प्रामुख्याने हा भव्य दिव्य स्टेज जो आहे तो पाहिलात तर मात्र एकंदरीतच जे उमेदवार या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये आहेत त्यांना देखील याच ठिकाणी जी आहे ती बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सर्वत्र जर आपण पाहिलं तर आजच्या या सगळ्याच मात्र सभेच्या माध्यमातून नेमकं ठाकरे बंधू मुंबईकरांना काय आश्वासनं देतात, काय वचन देतात आणि कशा पद्धतीनं ही वचनं जी आहेत ती दिली जातात हे प्रामुख्यानं पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आणि यासाठीच आपण पाहतोय की संपूर्णतः मुंबईभरातून मनसैनिक असतील किंवा मग ठाकरेंचे शिवसैनिक जे असतील ते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहतील या सभेसाठी। त्यामुळे ऐतिहासिक अशी ही सभा पार पडताना पाहायला मिळेल। सध्या आपण जर पाहतोय की एकीकडे महायुतीची देखील याच मैदानावरती उद्या सभा पार पडणार आहे। त्यामुळे आज ठाकरे बंधूंकडनं नेमकं मुंबईकरांसाठी काय असणार आहे आणि ठाकरे बंधूंची तोफ नेमकी कशी धडाडणार आहे याकडे सगळ्या महाराष्ट्राचं अख्ख्या लक्ष लागलेलं आहे। जी, धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।